शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण भेंडी पिकाविषयी संपूर्ण माहिती त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत. मित्रांनो, भेंडी पीक पेरत असताना आपल्याला नेमकी कोणत्या महिन्यात आपण भेंडी पिकाची लागवड केली पाहिजे, आपण कोणत्या बियाण्याची लागवड केली पाहिजे, त्याच्यानंतर आपलं खत व्यवस्थापन कसं पाहिजे, त्याच्यानंतर कीड व्यवस्थापन, त्यानंतर न्यूट्रिशन मॅनेजमेंट, हे संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती इतर शेतकऱ्यांना सुद्धा त्या ठिकाणी शेअर करा. आता भेंडीची लागवड करत असताना आपल्याला योग्य लागवडीची वेळ ही कोणती आहे तर ही समजून घेणं महत्त्वाचं आहे. जसं की आपण तिन्ही ऋतूमध्ये त्या ठिकाणी भेंडीची लागवड करू शकतो. म्हणजे पावसाळा असेल, हिवाळा असेल, त्याचप्रमाणे उन्हाळा असेल, या तिन्ही ऋतूमध्ये आपण भेंडीची लागवड त्या ठिकाणी करू शकतो. परंतु आपण जर का भेंडीची लागवड योग्य वेळ बघितलं तर आपण भेंडीची लागवड करत असताना जर का पावसाळ्यामध्ये तुम्हाला भेंडीची लागवड करायची असेल तर तुम्ही मे ह्या महिन्यामध्ये लागवड करू शकता. मेमध्ये जर का लागवड केली तर आपल्याला मे, जून, जुलैमध्ये त्या ठिकाणी हार्वेस्टिंगसाठी येते. जुलै, त्याच्यानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबर ह्या 2-3 महिन्यामध्ये आपली त्या ठिकाणी भेंडी चालू शकते. त्याच्यानंतर हिवाळ्यामध्ये जर का आपल्याला समजा लागवडी करायची असेल किंवा आपला पीक हे हिवाळ्यामध्ये जर का हार्वेस्टिंगसाठी तयार होत असेल, म्हणजे हार्वेस्टिंगसाठी आपल्याला हिवाळ्यामध्ये भेंडी ही बनलेली असेल आणि आपल्याला हिवाळ्यामध्ये उत्पादन काढायचं असेल तर आपण सप्टेंबर महिन्यामध्ये ही त्या ठिकाणी लागवड करू शकतो. जर का आपण सप्टेंबर महिन्यामध्ये लागवड केली तर आपल्याला सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर म्हणजे नोव्हेंबरपासून आपली भेंडी पीक त्या ठिकाणी हार्वेस्टिंगसाठी येतं. नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये त्या ठिकाणी हार्वेस्टिंगसाठी चालू होती. आता ही जी भेंडी दिसत असेल तुम्हाला, तर ही भेंडी आपण त्या ठिकाणी सप्टेंबर महिन्यामध्ये लागवड केली होती. सप्टेंबर महिन्यामध्ये लागवड करत असताना आता ही भेंडीला हार्वेस्टिंग चालू आहे. नेमकी याची आता 10 ते 15 तोडे त्या ठिकाणी झाले आहेत आणि बाजारभाव सुद्धा याला चांगल्या प्रकारचा दर चालू आहेत. तर आता याचे 40 ते 45 रुपयाचे दर त्या ठिकाणी चालू आहेत. म्हणजे आपण सप्टेंबर महिन्यामध्ये या भेंडीची लागवड केली होती. त्याच्यानंतर आपल्याला जर का उन्हाळू भेंडीचं समजा आपल्याला उन्हाळ्यामध्ये भेंडी या पिकाची हार्वेस्टिंग चालू असली, म्हणजे उन्हाळ्यामध्ये जर का आपल्याला भेंडी पीक घ्यायचं असेल तर आपण 15 जानेवारीपासून तर 15 फेब्रुवारी लोक त्या ठिकाणी लागवड करू शकतो. 15 जानेवारीपासून तर 15 फेब्रुवारी जर का लागवड केली तर आपल्याला उन्हाळ्याभर त्या ठिकाणी भेंडीचं उत्पादन भेटू शकतं आणि चांगल्या प्रकारचा दर सुद्धा उन्हाळ्यामध्ये आपल्याला भेटू शकतो. तर एकंदरीत मित्रांनो, तुम्हाला मी पुन्हा भेंडीची लागवडची योग्य वेळ त्या ठिकाणी सांगतो. आपण मेमध्ये लागवड केली तर त्या ठिकाणी पावसाळ्यामध्ये सुरू होईल, म्हणजे जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर ही त्या ठिकाणी 3 महिने चालू राहील. मेमध्ये लागवड केली तर त्याच्यानंतर सप्टेंबरमध्ये जर लागवड केली तर सप्टेंबरमध्ये लागवड केल्याच्या नंतर आपल्याला नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी हे 3 ते 4 महिने त्या ठिकाणी आपल्याला भेंडी पीक त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं उत्पादन देऊ शकतं आणि बाजारभाव सुद्धा त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा भेटू शकतो. आता हिवाळ्यामध्ये भेंडीचा दर सुद्धा चांगला आहे. त्याच्यानंतर आपल्याला उन्हाळ्यामध्ये जर का उत्पादन काढायचं असेल भेंडीचं तर आपण 15 जानेवारीपासून तर 15 फेब्रुवारी लोक त्या ठिकाणी लागवड करू शकतो, जेणेकरून आपल्याला उन्हाळ्याभर त्या ठिकाणी उत्पादन भेटू शकतं आणि बाजारभाव सुद्धा त्या ठिकाणी चांगला मिळू शकतो. आता ही झाली लागवडीची योग्य वेळ. आता आपण वाण नेमकं कोणतं निवडावं. आता आपण नेमकं वाण म्हणजे कंपनी भेंडीची जी बियाणं आहेत हे बियाणं नेमकं कोणतं निवडावं याची आपण माहिती जाणून घेऊ. आता मार्केटमध्ये भरपूर अशा कंपन्या आहेत त्या ठिकाणी भेंडीच्या उत्पादनामध्ये चांगल्या प्रकारचं उत्पादन त्या ठिकाणी देत असतात आणि आपण मार्केटमध्ये बघतो तर भरपूर अशा साऱ्या कंपन्या आहेत त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारचं उत्पादन त्या ठिकाणी देत असतात. तर आता सुरुवातीला आपण जर का बघितलं तर अडवांटा सीडची त्या ठिकाणी तुम्ही राधिका ही बियाण्याची लागवड करू शकता. अडवांटा सीडची राधिका. त्याच्यानंतर मैको सीडची तुम्ही रीता ही त्या ठिकाणी लागवड करू शकता. त्याच्यानंतर नामधारी सीडची NS 862 ह्या बियाण्याची सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी लागवड करू शकता. त्याच्यानंतर सिजंटा कंपनीची ओकरा म्हणून आहेत, तुम्ही ह्या बियाण्याची सुद्धा त्या ठिकाणी लागवड करू शकता. तुम्हाला मी 4 कंपन्याची नावं सांगितली, तुम्ही 4 कंपन्यापैकी कोणतीही एका कंपनीची बियाण्याची लागवड त्या ठिकाणी करू शकता. आता ही जी भेंडी आपण पेरलेली आहे ही भेंडी आपण राधिका पेरलेली आहेत. अडवांटा सीडची राधिका या भेंडीची आपण लागवड केली आहे. तर मित्रांनो, आता आपण लागवडीची वेळ बघितली, आता आपण बियाणं सुद्धा त्या ठिकाणी बघितलं. आता आपण खत व्यवस्थापन, त्यावेळेस आपण लागवड करतो त्यावेळेस आपण खत व्यवस्थापन कोणतं करायचं हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. आपण ज्यावेळेस भेंडीची लागवड करतो तर भेंडीची लागवड करत असताना आपल्याला त्या ठिकाणी जे खत टाकणं असतं तर ते खत आपण एक तर 10-26-26 घेऊ शकतो किंवा 9-24-24 घेऊ शकतो. किंवा तुमच्याकडून शक्य झालं तर तुम्ही भेसळ किट सुद्धा त्या ठिकाणी खताची वापरू शकता. म्हणजे भेसळ खत सुद्धा त्या ठिकाणी वापरू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही सूक्ष्म अन्नद्रव्य त्या ठिकाणी घेऊ शकता शक्य झालं तर. नाहीतर मग तुम्ही 10-26-26 किंवा 9-24-24 त्या ठिकाणी घेऊ शकता. त्याच्यानंतर आता आपण लागवड करतो, खत टाकतो, आपली भेंडी उगून येते. भेंडी उगून आल्याच्या नंतर 5व्या ते 6व्या दिवशी आपल्याला सॅनवेक्स
हे तुम्ही टाकू शकता, जेणेकरून आपल्याला गोगलगाई त्या झाडाला कतरणार नाही. गोगलगाई कतरल्यानंतर ते झाड एकदा कतरलं की फिरून त्याला शेंडा येत नाही, तर ते त्या ठिकाणी डॅमेज होऊन जातं. तर तुम्ही सॅनवेक्स हे त्या ठिकाणी घेऊ शकता, किंवा तुम्ही स्नेल किल हे सुद्धा आहेत पियायचं, हे स्नेल किल सुद्धा त्या ठिकाणी घेऊ शकता. हे पिठामध्ये भरडा करून त्या ठिकाणी टाकू शकता, जेणेकरून गोगलगाईची समस्या किंवा नागतोड्याची समस्या ती आपल्या भेंडी पिकाला त्या ठिकाणी कतरणार नाही आणि डॅमेज करणार नाही. तर हे सुरुवातीला आपल्याला लक्ष घेणं महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर ज्यावेळेस भेंडी आपली तर मित्रांनो, पहिल्या फवारणीमध्ये आपण पोलिश घेऊ शकतो. त्याच्यानंतर आपल्याला मेसी हे आळ्यासाठी घेऊ शकतो. त्याच्यानंतर बुरशीनाशकमध्ये आपण साप त्या ठिकाणी घेऊ शकतो. ही पहिली एकंदरीत फवारणी होऊन जाते. त्याच्यात आपल्याला शक्य झालं तर आपण पियाचं टॉनिक सुद्धा त्या ठिकाणी बायोटा त्या ठिकाणी घेऊ शकतो. तर मित्रांनो, आपली पहिली फवारणी होऊन जाते. पहिली फवारणी होऊन गेल्याच्या नंतर आपली भेंडी पीक हे 25 किंवा 30 दिवसाचं असतं. तर त्या 25-30 दिवसाच्या दरम्यानमध्ये आपल्याला खताचा डोस टाकणं खूप महत्त्वाचं आहे. तर त्या खताच्या डोसमध्ये आपण 24-24 हे खत टाकणं खूप महत्त्वाचं आहे, किंवा तुम्ही 20-20-0-13 सुद्धा त्या ठिकाणी टाकू शकता. 24-24 किंवा 20-20-0-13 टाकलं तर आपल्या भेंडी पिकाची झपाट्याने वाढ होते आणि फुलधारणेसाठी सुद्धा चांगल्या प्रकारची मदत होते. तर आता ज्यावेळेस आपण 25 ते 30 दिवसादरम्यान खत टाकलं तर आपलं नंतरचं जे पीक असतं हे फुलधारणा अवस्था असते. तर फुलधारण्यामध्ये आपण त्या ठिकाणी डबल 1261-0 ही त्या ठिकाणी विद्राव्य खत सोडू शकतो. त्याच्यानंतर आपण एखादी DF सुद्धा त्या ठिकाणी सोडू शकतो. मग आपली DF आणि विद्राव्य खत 1261-0 हे जर का सोडलं तर आपली भेंडी पीक ही चांगल्या प्रकारची फुलवारा त्या ठिकाणी धरते आणि भेंडी पीक ही सुरू होते. तर मित्रांनो, एकंदरीत आपण परिपूर्ण ही माहिती थोडक्यामध्ये जाणून घेतली. ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि इतर शेतकऱ्यांना सुद्धा त्या ठिकाणी शेअर करा. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, धन्यवाद.